तर सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलेलं आहे आणि सध्या काँग्रेसची भूमिका ही लोकशाहीची आहे आणि जर कोणाला सल्ला द्यायचा असेल आणि त्यात कौटुंबिक सल्ला द्यायचा असेल तर तो मी घरी देईन अशा पद्धतीने मीडियावरती माध्यमांशी बोलताना देणार नाही असे त्यांनी सुतोवाच केले। वळत पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। आझाद मैदानाच्या बाहेर शिक्षकांचा रास्ता रोको आंदोलन सुरू आहे। समग्र शिक्षण अभियानातील शिक्षकांनी हे आंदोलन सुरू केले। कायमस्वरूपी सेवेमध्ये सामावून घ्या अशी त्यांची प्रामुख्याने मागणी आहे। मागील एक महिन्यापासून आझाद मैदानात त्यांचं आंदोलन सुरूच आहे। आता आझाद मैदानाच्या बाहेरही शिक्षकांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केलेलं आहे, कारण अर्थातच त्यांची जी कैफियत आहे ती कोणीही ऐकून घेत नाही अशी त्यांची भावना आहे आणि म्हणूनच त्यांनी अशा पद्धतीनं मुंबई महानगरपालिकेसमोर असणारे हे आझाद मैदान आणि अत्यंत वर्दळीचा असा हा रस्ता रोखून धरण्याचं काम केलंय। अक्षरशः रस्त्यावरती झोपूनच आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। समग्र शिक्षण अभियानातले हे शिक्षक आहेत आणि कायमस्वरूपी सेवेमध्ये आम्हाला सामील करून घ्या अशी त्यांची प्रमुख मागणी। हम गए 2007-8 से कौन 15, 17, 20 साल हो गए हम कॉन्ट्रैक्ट बेस पर से काम कर रहे हैं। गवर्नमेंट हमारी तरफ कोई सा भी ख्याल नहीं दे रही, परमानेंट का कुछ लाभ नहीं है। हम 15-20 साल से परमानेंट नहीं है, कॉन्ट्रैक्ट बेस पे बहुत छोटे से मानधन पे काम करते हैं। आप कहाँ से आए हैं? हम पूरे महाराष्ट्र राज्य में से आए हैं सर। कौन से जिले में शिक्षा मैं है? सोलापुर जिले में से आया हूँ, सोलापुर शहर। आपकी मांग क्या है? हमें जल्द से जल्द कायम किया जाए और सब गवर्नमेंट की फैसिलिटी हमको मिलनी चाहिए, ये हमारी मांग है सर। आझाद मैदानात आपण बघतोय शिक्षकांनी दिलेली ही प्रतिक्रिया आहे। कोल्हापुरातून आलेले हे शिक्षक आहेत, मात्र संपूर्ण महाराष्ट्रभरातून आलेले हे शिक्षक आहेत। समग्र शिक्षण अभियानातल्या शिक्षकांचं हे आंदोलन सध्या सुरू आहे।